ना याचा विचार आपण केला. आणि मग आग्रद देवाने स्वप्नामध्ये काही आश्चर्यकारक घटना काय काय बघितल्या, तर त्याने शरीराचं अमंगलत्व बघितलं, त्याचप्रमाणे नरकातील भयंकर प्रसंगाचं वर्णन बघितलं, स्वर्गाचं दिव्य वर्णनही बघितलं आणि भरतखंडाचा विशेष पाहिला. आणि मग मध्यंतरीच त्यांनी ग्रंथकाराने विषय विसंगत जरी वाटले तरी ते अत्यंत गरजेची किंवा प्रधान विषय असल्यामुळे मंगलाचरणाचा विचार 26 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आणि कृतज्ञत्वाचा आळ आपल्यावर येऊ नये यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरुरीश्वरा आदविद्या प्रसिद्ध्याचा पश्चात कृतज्ञत्व निवर्तये म्हणून कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाच्या उपकाराचे एक प्रकारचं स्मरण रूपकाच्या माध्यमातून केलं आणि जगावर व्यासांनी काय उपकार केला याचा विचार थोडक्यात त्यांनी कृतज्ञता या सदरामध्ये आपल्यासमोर ठेवला. आणि आता आग्रद देवानी स्वप्नामध्ये श्रीगुरूला शरण जाऊन श्रीगुरूला 3 प्रश्न केलेले आहेत. तर त्या 3 प्रश्नाचा विचार आता या ठिकाणी आपल्यासमोर ठेवत आहेत. 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे वेदांतातला, को अहम कथमिदम जातम को वै कर्ता अशी विद्यते उपादानम किम अस्तिह विचारोसोय विदृशः. हीच 3 प्रश्न या श्लोकातील इथे आग्रदेवाने केलेले आहे. को अहम, मी कोण आहे, कथमिदम जातम, या जगताचा कर्ता कोण आहे, को वै कर्ता अशी विद्यते, कथमिदम जातम म्हणजे जगत कसं निर्माण झालं, आणि को वै कर्ता अशी विद्यते या जगताचा कर्ता नेमका आहे तरी कोण, असे जे 3 प्रश्न या श्लोकामध्ये बोलतात तशा पद्धतीने आग्रदेव या ठिकाणी 3 प्रश्न करतो. आग्रदेव पहिला विचारतो मी नेमका कोण आहे, दुसरा प्रश्न आहे जगताचा कर्ता कोण आहे, आणि तिसरा प्रश्न आहे मुक्तीला हेतू कोण आहे. तर काय म्हणतो बघूया. आग्रद देवाची 3 प्रश्न आणि त्याची कारण. आग्रद देवाने श्रीगुरूला साष्टांग प्रणिपात केला, कारण श्री संताचे माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत असं तुकोबराय बोलतात. आणि तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञाननच तत्वदर्शन असं गीता माता सांगते. आणि त्यावर भाष्य करताना माऊली म्हणतात, तर जेत ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दार वंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने. मग काय करावं तर तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. आणि उपनिषदाचं ते सांगणे शाब्द श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम शाब्दे परिचय निष्णातम श्रीगुरुमेव अभिगच्छेत. जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा लक्षणाने संपन्न असणाऱ्या श्रीगुरूकडे आपण अनन्य भावाने शरण जावं आणि सेवेने त्यांना प्रसन्न करून घेऊन मग आपण त्यांना प्रश्न विचारावे. त्याच पद्धतीने आग्रदेव स्वप्नामध्ये श्रीगुरूला शरण गेला, साष्टांग प्रणिपात केला आणि श्रीगुरूला आपल्याला बोलण्याकरता अवकाश आहे, श्रीगुरू प्रसन्न आहे, अशा वेळेला त्यांनी श्रीगुरूला 3 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न विचारला मी कोण आहे, को अहम, हु एम आय, मी नेमका आहे कोण. बरं हा विचारणं गरजेचं आहे, कारण भगवान माऊली म्हणतात आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मनुष्याचा नरदेहाला आल्याच्या नंतर खरी सार्थकता काय आहे तर मी स्वरूपाचा मी नेमका कोण आहे ते मीची ओळख करून घेणं, वास्तव मीची ओळख करून घेणं. आचार्यांचा बोला, कस्त्वम कोहम कुतो याता आहे ना, कामे जननी आणि कोमे ताता यदि परिभावे सर्वम सारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. हे पंचकामधलं असेल बतोबतोष आहे ना, म्हणजे बरोबर ना, साधना पंचकमधला. म्हणजे मी नेमका आहे कोण, मी कुठून आलेलो आहे, माझे वास्तव माता पिता कोण आहे याचा वेध घेणं हे खरं नरदेहाचं इति कर्तव्यात आहे. माऊली आपल्याला ते सांगतात. आणि आग्रद देवाने स्वप्नात देखील गुरुदेवाला हा पहिला प्रश्न केला का मी नेमका आहे कोण. नंतर दुसरा एक कथम इदम जातम, हा संसार कोठून उत्पन्न झाला, हा संसार कोठून होतो, म्हणजे काय का संसार कोठून उत्पन्न होतो, का विचार करायचा. माऊली तेही सांगतात, आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो. जे प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. किंवा आपला आपण पया विसरू जे धनंजया आणि तीच रूपया या अज्ञानाशी. मग स्वरूपाच्या घराला येण्याकरता प्रतिबंध करणारा कोण आहे, हा संसार आहे. म्हणून हा संसार कोठून उत्पन्न झाला म्हणजे. आणि मुक्तीला हेतू कोण, अर्थात कांडत्रय निरूपिणी श्रुतीचे कोडीस्वाने गीतापद्यरत्नाची लेणी लिहिली असे कांडत्रयात्मक वेद आहे, अर्थात श्रुती आहे. आणि त्यामध्ये 80,000 श्रुती आपण म्हटलं कर्माच्या, 16,000 श्रुती उपासनेच्या, 4,000 श्रुती ज्ञानाच्या.
मग जे वेदाने अधिकतर प्रतिपादन केलं कर्माचं, त्यापेक्षा नेऊन केलं उपासनेचं, आणि त्याहीपेक्षा कमी केलं ज्ञानाचं. मग वेदाचा प्रतिपाद्य विषय कर्म आहे का उपासना आहे की ज्ञान आहे? बरं, कर्म उपासना ज्ञान वेद कशाकरता प्रतिपादन करतो? मुक्ती करता. मग ती मुक्ती नेमकी कर्माने आहे का उपासनेने आहे का ज्ञानाने आहे? अशा पद्धतीचा अग्रदेवाचा तिसरा प्रश्न आहे. आता दिसायला हे जरी तीनच प्रश्न असले तरी त्याच्या पोट प्रश्न अनेक आहेत. अनेक पोट प्रश्न आहे. अनेक पोट प्रश्न कोणते? तर जो पहिला प्रश्न आहे मी कोण आहे, तर त्या मी कोण या प्रश्नाचं उत्तर देत असताना म्हणजे मी देह स्वरूप आहे का देहाहून मी भिन्न आहे, म्हणजे देहच मी आहे का देहाहून मी भिन्न आहे. नंतर दुसरा मी देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न मी देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न असं का? कारण देह कधी मीही वाटतो आणि कधी माझाही वाटतो. आपण प्रत्येक वेळेला परिचय कोण तुम्ही, अहो हा काय मी, म्हणजे देहाच्या ठिकाणी आपल्याला अहम अध्यास होतो. आणि कधी कधी डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर काय झालं, अहो माझं पोट दुखतो, माझा हात दुखतो, माझं डोकं दुखतं, म्हणजे त्यावेळेला त्या ठिकाणी मम म्हणजे देह कधी मीही वाटतो आणि कधी माझाही वाटतो. आता वस्तुस्थिती अशी आहे का जी वस्तू मी असते ती माझा नसते आणि जी माझा असते ती मी नसते. घर माझं का घर मी? उत्तर आहे घर माझं आहे, म्हणजे घर मी नाही, म्हणजे घरात राहणारा मी, घर मी नाही. घर माझं असल्यामुळे ती मी नाही आणि मी असल्यामुळे माझा नाही. मग व्यवहारामध्ये घर माझं आहे त्या ठिकाणी मी नाही. घर, पत्नी, पुत्र, मित्र हे सगळे माझे आहेत तर ते मी नाही, आणि मी आहे तर माझा नाही. म्हणजे जो पदार्थ मी वाटतो तो माझा होत नाही, जो माझा वाटतो तो मी होत नाही. अर्थात दृश्यात भिन्ना. द्रष्टा कधी दृश्य होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही. हा माईक दृश्य आहे, तो द्रष्टा नाही. आपण द्रष्टा आहोत, तो दृश्य नाही. तसं देह जर मी असेल तर माझा वाटू नये, आणि माझा वाटत असेल तर मी वाटू नये. पण देहाच्या ठिकाणी मी अशी भावना होते आणि माझा अशी भावना होते. याचा अर्थ दोन विरोधी धर्म एका अधिकरणामध्ये एका वेळेला राहत नाही. राहत असेल तर तो पदार्थ मिथ्या असला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ देह मिथ्या आहे. मग याचा अर्थ मी देह स्वरूप आहे का देहाहून मी भिन्न आहे, म्हणजे मी कोण आहे म्हणताना. बरं, मी देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न आहे असं म्हणताना मग देहाहून जर भिन्न मी असेल तर मी करता आहे का भोगता आहे, म्हणजे मी करता भोगता आहे का अकर्ता अभोगता आहे. म्हणजे अकर्ता अभोगता असणारा मी प्रत्येक देहामध्ये एक आहे का भिन्न आहे, असा मी कोण आहे या प्रश्नाचे काही पोटप्रश्न आहे. काय बोलतं ते पाहूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, मी कोण आहे. मी कोण आहे म्हणताना पहिला प्रश्न करण्यास असा हेतू आहे, हेतूनाम कारण आहे की मी देहस्वरूप आहे की देहाहून निराळा आहे, म्हणजे देहच मी आहे का मी देहाहून भिन्न आहे. बरं, असा संशय का आला, त्याचं कारण आहे. असा संशय येण्याचे कारण एखाद्या वेळी मी मनुष्य आहे असे मला वाटते. बऱ्याच वेळेला विचारलं तुम्ही कोण, अहो आम्ही मनुष्य आहोत, आम्ही काही पशु नाही. कधी कधी एखादा रागावला आणि जेवण करताना व्यवस्थित ताटात ते वाढलं नाही, कसं तरी वाढणाऱ्याने जरा ते वेटरने व्यवस्थित केलं नाही तर मनुष्य रागवून म्हणतो अरे आम्ही पशु नाही रे, आम्ही मनुष्य आहोत. म्हणजे देहा ठिकाणी काय होते, मी मनुष्य आहे अशी भावना होते. मी मनुष्य आहे असे कधी कधी वाटते. यावरून मी देहस्वरूप आहे असे ठरते. बरं, मग देहस्वरूपच आहे असे कायम राहत नाही ना. बरं, मी देहस्वरूपच आहे असे जर म्हणावे तर एखाद्या वेळेला हे शरीर काय आहे, माझे आहे. तुम्ही कसे, अहो हे माझं शरीर आहे, मी पहिले कृश होतो आता मी स्थूल झालो आहे ना, असं म्हणताना देहाच्या ठिकाणी ममबुद्धी होते. डॉक्टरांकडे गेला, माझं डोकं दुखतं, माझा पाय दुखतो, माझं पोट दुखतं. ज्यावेळेला हा जर म्हणू लागला मी पोट दुखतो, मी डोकं दुखतो, मी हात दुखतो, डॉक्टर म्हणेल तू आता डोक्यात राहिला नाही. मी डोकं दुखतं म्हणलं तू डोक्यात राहिला नाही, तुला आता एरवड्याला नेलं पाहिजे असं म्हणेल का? कारण सामान्यतः दुसऱ्याला परिचय देताना माझं म्हणून देण्याचं परिचय, म्हणजे काही व्याधी सांगायचे तर माझं आणि परिचय द्यायचा तर मी, म्हणजे देहाच्या ठिकाणी मी ही बुद्धी होते आणि मम म्हणजे अहम ही बुद्धी होते, मम ही बुद्धी होते. पण सामान्यतः व्यवहारामध्ये आपल्या देहाहून भिन्न जे पदार्थ आहेत त्यांच्या ठिकाणी मम बुद्धी होते, तिथे अहम होत नाही. आणि देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी होते, तिथे मम होत नाही. जो ममतेचा विषय असतो तो अहंतेचा नसतो, जो अहंतेचा असतो तो ममतेचा नसतो. पण देहाच्या ठिकाणी कधी मी भावनाही होते आणि माझी भावना होते. मग घर जर माझा असेल तर घराहून मी भिन्न ठरलो, तसं देह जर माझा असेल तर मी देहापासून वेगळा असलो पाहिजे. पण मग देह मी मनुष्य आहे म्हणताना मी भावनाही होते. मग प्रश्न असा निर्माण झाला, मी नेमका देह मी आहे का देह माझा आहे? कारण देहाच्या ठिकाणी मी बुद्धी होते आणि माझं ही बुद्धी होते. अहम आणि मम असे दोन्ही अध्यास देहाच्या ठिकाणी होतात. आणि दोन धर्म एका वेळेला एका ठिकाणी होत नसतात, पण इथे होतात.
आणि होतात ना त्या अर्थी तो पदार्थ मिथ्या असला पाहिजे. मग देह मिथ्या जर असेल तर मग माझं वास्तव स्वरूप काय आहे, म्हणून मी कोण आहे असा प्रश्न आहे. यावरून मी देहस्वरूप आहे असे ठरते. बरे, मी देहस्वरूप आहे असे म्हणावे तर एखाद्या वेळेला हे शरीर माझे आहे असेही वाटते. हे माझे घर आहे म्हणणारा जसा घराहून निराळा असतो त्याप्रमाणे माझे शरीर आहे या प्रतीतीने मी देहाहून कसा आहे, निराळा आहे असे ठरते. या परस्पर विरुद्ध प्रतीतीमुळे, म्हणजे मी असेल तर माझी घर मी आहे त्याच ठिकाणी माझी भावना, घर माझं आहे त्या ठिकाणी मी भावना होत नाही, बरोबर ना. आणि आत्म्याच ठिकाणी मी भावना होते तिथे माझी भावना होत नाही. म्हणजे आत्मा मी आहे ना, मग आत्मा माझा आहे असं कधीच होत नाही. घर माझं आहे ना, घर मी आहे असं कधीच होत नाही. पण हा देह मात्र असा आहे का याच्या ठिकाणी दोन्ही विरोधी धर्माची प्रतीती येते. कधी देह मी आहे असंही वाटतं. जागृतीमध्ये विश्वो अहम, स्वप्नामध्ये तैजसो अहम, शिशुक्तीमध्ये प्राज्ञो अहम. हे म्हणताना अहम अहम म्हणजे मी भावना होऊ लागली. आणि ज्यावेळेला डॉक्टरांकडे किंवा इतराकडे जाताना काही एका अवयवाचा किंवा या देहाचा परिचय द्यायचा म्हटलं तर माझा म्हणून देतो आहे ना. म्हणजे याच्या ठिकाणी मी भावनाही होते आणि माझी भावनाही होते, परस्पर विरोधी दोन्ही भावना होतात. पण व्यवहारात आत्म्याच ठिकाणी अहम भावना आहे, मम भावना नाही. गृहाधिकाच ठिकाणी मम भावना आहे, अहम भावना नाही. आणि देहाच ठिकाणी अहम आणि मम अशा दोन्ही भावना होत असेल तर त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. देह मी आहे का माझा आहे का, देह मी नाही आणि माझाही नाही, नेमका आहे काय, असा पहिला प्रश्नाचा भाव आहे. या परस्पर विरुद्ध प्रतीतीमुळे मी कोण आहे असे विचारले आहे. आणि देहाहून भिन्न असलो, जर मी देहाहून भिन्न असलो तर करता आहे की अकर्ता आहे. जर मी ठीक आहे देहाहून मी भिन्न आहे, मग देहाहून भिन्न असणारा मी करता आहे का अकर्ता आहे. आणि जो ज्या कर्माचा करता होतो तो त्या कर्माचा अपरिहार्य भोगता होतो. जैशी करणी वैशी वर्णी. मग मी जर अकर्ता असेल तर अभोक्ता ठरेल, मी जर करता असेल तर भोक्ता ठरेल. त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे, मी देहाहून भिन्न असणारा जर मी, याचा अर्थ परस्पर विरोधी भावना होते ना, तर तो मी नाही, म्हणजे मी देहाहून भिन्न आहे. मग देहाहून भिन्न असणारा मी करता आहे का अकर्ता आहे, भोगता आहे का अभोक्ता आहे, हा पुढचा प्रश्न आहे. बरं, जर मी अकर्ता असेल तर अकर्ता असणारा मी प्रत्येक शरीरामध्ये एक आहे का, नाना आहे. जसे घट नाना आहे पण त्यातला आकाश एक आहे, तसं देह नाना आहे त्याहून भिन्न असणारा आत्मा स्वरूप मी हा एक आहे का, नाना आहे, असा पुन्हा त्याच्यातला पोटप्रश्न आहे. म्हणून म्हणतात अकर्ता असलो तर सर्व शरीरामध्ये एकच आहे की नाना नाम अनेक आहे, असा पहिल्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचे पोटप्रश्न आपल्या लक्षात आले. आता दुसरा प्रश्न होता जगताचा कर्ता कोण. भगवती ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय. भगवान ज्ञानोबरायांनी तिथं पूर्व पक्षामध्ये अनेक वाद आपल्याला सांगितले. कालवाद, नियतिवाद, यदृच्छवाद, स्वभाववाद, प्रकृतिवाद, ईश्वरवाद, जीववाद असे अनेक वाद सांगितले. संकल्पवाद, म्हणजे हे जगत कसं झालं, ते स्वभाववादी म्हणतात हे जगत आपोआप झालं, नेहमीच येतो मग पावसाळा हे तो कौतुक जाणं सृष्टीचे बाळा. तसं निसर्गाताचे जग काय झालं, आपोआप झालं. पण आपोआप झालं असं म्हणणाऱ्याला ते मुलाची गोष्ट आपण पाहतो. बापाची वडील शिक्षक आहे आणि मुलाने विचारलं, बाबा हे जगत कसं झालं बाळा, हे आपोआप झालं. आपोआप कसं होईल. अरे म्हटले, वेड्या, मी तुझा वडील आहे, तुझा बाप आहे, 4 उन्हाळे पावसाळे जास्त खाल्ले, मी काय उन्हाने पांढरा झालो का, मी सांगतो ना तुला जगत आपोआप झालं. तो म्हटला नाही पण बाबा आपोआप कसं होईल. अरे मी सांगतो ना. तो बाळ गप्प बसला. पण सायंकाळी त्याला वाटलं बाप तार्किक आहे, त्याला त्याच्याच भाषेत समजून सांगितलं पाहिजे. त्याने सुंदर चित्र काढलं राधाकृष्णाचं, युगलकृष्णाचं, टेबलवर ठेवलं. वडील आलेत, पाहताक्षणी प्रसन्न झाले. अरे वा वा वा, लाजाव, काय छान, कोणी काढले चित्र. नाही म्हणले बाबा हे आपोआप झालं. अरे म्हटले हे चित्र आपोआप कसं होईल. नाही म्हटले तुम्ही गेले असावे, टेबल ते पेपर ओढाला असावा, 4 गोटे ओढाले असावे, 4 कोपऱ्यावर बसले असावे, सिच पेन्सिल ओढाले असाव्या, चित्र रेखाटलं असावं, मग कलर उठाले असावे, त्यात भरले असावे ना, असे चित्र आपोआप झालं असावं. म्हणले का रे, मला काय मूर्ख समजलंस का, हां मला काय गाढव समजतोस. अरे हे चित्र आपोआप झालं असं म्हणणारला मी गाढव म्हणेल. तो बाळा लगेच म्हणू लागला, बाबा हे 1x1चं चित्र आपोआप झालं म्हणणारला जर गाढव म्हणत असेल तर मनसापी चिंतित तुम्हाला शक्य. मनाने देखील ज्या चित्रविचित्र जगाताची कल्पना आपल्याला करवत नाही असं जगतरूपी चित्र आपोआप झालं असं म्हणणारला गाढवाचा बाप का म्हणू नये. म्हणजे कारण हे चित्र आपोआप झालं मी म्हणतो, त्याला तुम्ही गाढव म्हणता. आणि हे जगतरूपी चित्र आपोआप झालं असं आपण म्हणता, म्हणजे आपण गाढवाचे बाप म्हणजे महागाढव. मग तो बाप जागेवर आला नाही. जगताचा करता कोणीतरी असला पाहिजे. कारण साधं चित्र जर आपोआप होत नाही. मग आचार्यांचा श्लोक आहे, जगताम यदिनो करता कुलाल विन घट हा चित्रकार विना चित्र स्वतः भवेत दादा. जगताम यदी करता न भवेत, जगताचं कोणीच करता नाही असं जर आपण म्हणत असाल तर चित्रकार विना चित्र भवेत. आक्षेपार्थाने विचारतात, चित्रकार वाचून चित्र होतं, उत्तर आहे नाही.
कुलाल विना घट भवेत उतराय न भवेत. मग यदि चित्रकार विना चित्र न भवेत कुलाल विना घट न भवेत तथा जगत कर्तृ विना जगतापि न भवेत. कुंभारा वाचून जर घट नाही, पेंटर वाचून चित्र नाही, विणकारा वाचून तो पट नाही, तर जगताचा कोणीतरी करता असल्याशिवाय जगत होईल कसं? याचा अर्थ जगत आपोआप झालं असं म्हणता येत नाही, स्वभावात संपला. मग आता दोन वाद आले पुढे. इथे फारसा विस्तार नाही केला त्याने, जीववाद आणि ईश्वरवाद. मग हे जगत निर्माण जीवाने केलं का ईश्वराने केलं? आता जीवाने केलं असं म्हणता येत नाही, कारण जीवाला कालची काल भाजी काय खाल्ली हे लवकर आज आठवत नाही. असा अल्पज्ञ जीवात्मा हे मनाने देखील या चित्रविचित्र जगताची कल्पना करवत नाही. असं चित्रविचित्र त्रिगुणात्मक जगत जीव निर्माण करेलच कसा? मग याचा अर्थ अल्पज्ञ जीव याचा करता नाही, तर सर्वज्ञ परमात्माच करताय. बरं, त्याला पुरावा आहे. एकोहम बहुश्याम प्रजा येई. मी एकटाच आहे तर अनेक व्हावं असं कोणाला वाटलं? ईश्वराला वाटलं. आणि जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीचे किंवा जेणे विश्व निर्भेले. म्हणून जगत आपोआप होतं का जगताचं कोणीतरी करताय? करता असेल तर जीव आहे का ईश्वर आहे? ईश्वर असेल तर तो परिच्छिन्न एकदेशी आहे का व्यापक आहे? न्यूनदेश वृत्तित्व परिच्छिन्नत्वम, अधिक देश वृत्तित्व व्यापकत्वम. तो ईश्वर परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? बरं, व्यापक असेल तर व्यापक आकाशात आपण सगळे राहतो, पण आकाश म्हणजे आपण नाही, आपण आकाशाहून भिन्न आहे. तसं व्यापक असणाऱ्या ईश्वराने जर जगत निर्माण केलं असेल तर व्यापक असणाऱ्या ईश्वराहून जीव भिन्न आहे का अभिन्न आहे? अशा दुसऱ्या प्रश्नाचे काही पोट प्रश्न आहे ते आता सांगतात बघा. आता या संसाराचा कोण करता आहे? किंवा आपणच होतो? आपणच म्हणजे निसर्गता स्वभावताचे जगत होतं. स्वभाव तर होणं शक्य नाही. बरं, करता असेलच कोणी, कारण आपोआप जगत होणार नाही. भूमी आतून स्वयंभक आहे, घड्या गाडग्याची निघते कोंब. आक्षेपार्थाने विचारतात, पुढे उत्तर देत, बरी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी? नाही. मग वेडी दयाचे तिथे कापडू झाला. ज्ञानोबारांनी उत्तर दिलं म्हणजे इथं स्वभाववादाचं खंडन केलं आहे. तसं निसर्गतः हा स्वभावताचे जगत झाला असं तर म्हणता येत नाही, कोणीतरी याचा करता असला पाहिजे. बरं, ठीक आहे, करता असेल तर तो जीव आहे का ईश्वर आहे? जीव आहे असं म्हणता येत नाही, कारण अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र असणारा जीव त्याला ते शक्य नाही. म्हणून ईश्वर म्हटला. बरं, मग ईश्वर म्हटला तर तो ईश्वर एकदेशी आहे की व्यापक आहे? एकदेशी आहे म्हणजे स्वगत सज्जती विजाती परिच्छेदाने भेदाने युक्त आहे, देशकाल वस्तू परिच्छेदाने युक्त आहे का परिच्छेद रहित आहे? अनंत आहे का अंतवान आहे ना? व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? एकदेशी आहे का सर्वदेशी आहे? एकदेश स्थित आहे की व्यापक आहे? बरं, व्यापक असेल तर व्यापक आकाशापासून जसे जीव कसे आहेत भिन्न आहेत, तसे व्यापक ईश्वरापासून जीव भिन्न आहेत किंवा अभिन्न आहेत, असा या दुसऱ्या प्रश्नाचा काय एक प्रकारचा अभिप्राय आहे. आणि मग असा दुसरा प्रश्न विचारल्याच्या नंतर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाची पोटप्रश्न. आणि तिसरा प्रश्न होता मुक्तीला हेतू कोण? मोक्ष कशाने होतो? 21 दुःखाच्या ध्वंसालाच मोक्ष मानतात नाही आहे. स्वर्गाला जाणं हाच मोक्ष मानतात पूर्वमीमांसक. काही मरणोत्तर मोक्ष मानतात, काही देहात असताना मोक्ष मानतात. नेमका हा जर मोक्षाचं नेमकं स्वरूप काय? तर मोक्षाचं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. आणि असा मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल आयशी जी म्हणते ती अतिमूर्ख. मग या आची देही या आची डोळा भोगमुक्तीचा सोहळा हे मोक्षाचं स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे, परमानंदाची प्राप्ती आहे. एकदा गेलेलं दुःख ते पुन्हा येत नाही आणि एकदा झालेला आनंद दूर जात नाही, त्याचं नाव मोक्ष आहे. म्हणजे ज्याच्यात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि निरंकुश तृप्ती आहे, अनिष्टाची निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती आहे. पण असा मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञानाने प्राप्त होतो का कर्माने प्राप्त होतो का उपासनेने प्राप्त होतो का ज्ञान कर्म का कर्म उपासना किंवा कर्मज्ञान, यापैकी नेमका मोक्ष कशाने प्राप्त होतो? अशा पद्धतीचा प्रश्न तिसरा आहे बघा. आता मुक्तीला हेतू ज्ञान आहे किंवा कर्म आहे किंवा उपासना आहे किंवा दोन्ही म्हणजे ज्ञान कर्म किंवा ज्ञान उपासना किंवा कर्म उपासना आहेत, असा तिसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. म्हणजे दिसायला प्रश्न तीनच आहेत, मी कोण, जगताचा करता कोण आणि मुक्तीला हेतू कोण. पण त्या प्रत्येक पाठीमागे हे अनेक अंतकरणातले त्याच्या भाव आहे अग्रदेवाच्या, आणि त्यांनी असे 3 प्रश्न विचारले. तर त्या 3 प्रश्नापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर श्री गुरुदेव त्याला देताना म्हणतात, मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरास आरंभ. आता या मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर अनेक मताने देतात, कारण द्वादश दर्शन कराय आपल्याकडे, त्याच्यामध्ये काय आस्तिक दर्शन कराय काय नास्तिक दर्शन कराय. तर आस्तिक दर्शन मी कोण या प्रश्नाचं उत्तर केवळ आस्तिकाने दिलं असं नाही, नास्तिकाने दिलेलं आहे. नास्तिकसुद्धा 4 वाक्य काय म्हणतात, देहखंडानाम आत्मा,
ईश्वर पाषाण प्रतिमा, या प्रतिप्रमा ढोळोची जीवतोची देव भोजनते भक्ती मरणतेची मुक्ती पाषांड्याची. मग मी कोण आहे? अहो दिसणारा हा 3.5 हाताचा आऊट हात देह हेच आपलं स्वरूप आहे. याच्या पलीकडे मी कोण आहे? दिसतो प्रत्यक्ष हातच्या कंकणाला आरसा कशाला, आणखी कुठे शोधायला गेला? मी म्हणजे हा काय मी असा म्हणणारा कोण आहे? देहालाच आत्मा म्हणणारा कोण आहे? चार्वाक आहे. मग त्यामुळे देह मी आहे का देहाहून मी भिन्न आहे? मग याचं खरं उत्तर काय आहे ते अगोदर देतात. आणि मग ते त्यापर्यंत येणारे जे काही पूर्वपक्ष आहेत जे यापेक्षा जरा वेगळं उत्तर देतात, तर ते खंडित कसं आहे अगोदर त्यांचं मंडन सांगून पुढे खंडन एकाचं करणार. तर अगोदर वेदांत मते मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर या छोट्याशा परिच्छेदामध्ये देतात. 29 क्रमांकाचा परिच्छेद मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरास आरंभ. साक्षी आत्मा केवलो निर्गुणश्च त्वम साक्षी आत्मा केवलो निर्गुणश्च. तू विचारलं ना मी कोण आहे, तर गुरुदेव सांगतात त्वम साक्षी आत्मा केवलो निर्गुणश्च. तू साक्षी आहेस, आत्मा आहेस, केवल आहे, निर्गुण दृङ्मात्र सत्सामान्य असं सच्चिदानंद घन असणारं जे परमतत्व आहे ते तू आहे असं गुरुदेव त्या थोडक्यात तत्वमसी ते ब्रह्मच कोण आहेस तू आहे असं गुरुदेव त्याला उत्तर देतात. मग ते क्रमाक्रमाने बघा. म्हणजे तू पहिला तो मी कोण आहे म्हणजे मी देह आहे का, देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा मी देहाहून जर मी भिन्न असेल तर करता आहे का अकर्ता आहे, अकर्ता असेल तर मी एक आहे का नाना आहे, असे जे पोट प्रश्न आहे त्यासंबंधी उत्तर देताना त्या सगळ्याचं उत्तर सूत्ररूपाने देताना काय म्हणतात बघा. मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरास आरंभ. श्रीगुरू म्हणतात प्रथम प्रश्नाचे उत्तर हे की तू विचारलं ना मी कोण आहे, तर तू ब्रह्म आहेस, तत्वमसी. मग ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सच्चिद आनंदरूप आहे. सद्रूप कशाला म्हणतात? आपण रोजच विचार करत आलो. सच्चेत न बाध्यत सत्यत्वम बाद ऐत्यम त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही काळात बाद होत नाही त्याला सत असं म्हणतात. असं सद्रूप ब्रह्म आहे. पुन्हा चित म्हणजे अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम किंवा अनअधीन भानमानत्वम स्वयंप्रकाशत्वम, ज्याचं प्रकाशन आणण्याच्या अधीन नाही. आणि आपण नेहमी म्हणतो सगळ्या जगाचं प्रकाशन तो करतो पण त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही असा स्वयंप्रकाश आहे. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रवशी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम, किंवा याची महातेज तेज होता शहाणावो आणि येणीची पडवून वेद केला शहाणावो असं निळोबराय म्हणतात. असा चित म्हणजे स्वयंप्रकाश आणि आनंद म्हणजे परमप्रीतीचा विषय त्याला आनंद म्हणतात. येम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतं मान भूयम ही भूयासमिती प्रेमात्मनी क्षेते असं पंचदशीमध्ये पहिल्याच प्रकरणातला श्लोक आहे. म्हणजे त्रिकाल बाधित आहे म्हणून सद्रूप आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून चिद्रूप आहे आणि परमप्रीतीचा विषय आहे म्हणून आनंदरूप आहे. असा सच्चिदानंद स्वरूप हे तुझं स्वरूप आहे आणि देह तुझं स्वरूप नाही. मी कोण आहे? देह आहे का देहाहून मी देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न आहे? या उत्तरात काय ठरलं? देह स्वरूप तू नसून देहाहून भिन्न आहे. का बरे? देह कसा आहे? देह असज्जड दुःखरूप आहे. देह असद्रूप आहे ना, कारण देह पूर्वी नव्हतं पुढे नाही आणि दिसते काळात सुद्धा तत्वता तो खरा नाहीच आहे. देहाची ठरलं तर त्याला प्रातिभाषिक सत्ता द्यावी लागते, पारमार्थिक सत्ता त्याला देता येत नाही. म्हणून देह सद्रूप नाही म्हणजे असद्रूप आहे. देह स्वयंप्रकाश रूप नाही म्हणजे जडरूप आहे. आणि देह हा परमप्रीतीचा विषय आनंदरूप नाही म्हणजे तो दुःखरूप आहे. मग देह कसा आहे? असज्जड दुःखरूप आहे आणि तू कसा आहे? सच्चिद आनंदरूप आहे. मग सच्चिद आनंदरूप कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म हे तुझं स्वरूप आहे आणि असंच जर दुःखरूप कोण आहे? देह आहे. देह तुझं स्वरूप नाही. म्हणून तू देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न आहे? याचा अर्थ देहाहून भिन्न आहे. आणि देहाहून भिन्न मी कसा आहे? तर सच्चिद आनंदरूप तू आहेस. हे उत्तर पहिले देतात. म्हणजे देह कसा आहे? असंच जर दुःखरूप आहे आणि तू जर सच्चिद आनंदरूप आहे तर यातच उत्तर असं धरलेलं आहे का देह स्वरूप तू नाही, देहाहून तू भिन्न आहे. देह तुझाही नाही आणि देह तूही नाही. म्हणजे देहाच ठिकाणी अमाद्यास ती भ्रांतीच आहे आणि देहाच ठिकाणी होणारा ममाद्यास ती भ्रांती आहे. आणि मग देह मी नसून सच्चिद आनंदरूप असणारं परब्रह्म मी आहे हे वास्तव प्रमा आहे असं गुरुदेव त्याला सांगतात. तू सच्चिद आनंद स्वरूप आहेस. देह कसा आहे बघा? असत आहे ना, म्हणजे बाधित होणारा, जड म्हणजे परप्रकाशित असणारा आणि दुःखरूप अनेक दुःखे सांगू किती, शरीर दुःखाचे कोठार असा आहे. आणि म्हणून देहाहून तू कसा आहे? मग निराळा आहेस. मग पुढचा प्रश्न होता देहाहून असणारा निराळा मी करता आहे का अकर्ता आहे? तर त्याला सांगतात तू अकर्ता आहे. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतःकरणाचे आहे, सूक्ष्म देहाचे आहे आणि त्याचा तुझा काही एक संबंध नाही. कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. मग ते सांगताना म्हणतात करता भोगता नाहीस. जो ज्या कर्माचा करता होता ना तो त्या कर्माचा अपरिहार्य भोगता होतो, पण तू करताच नाही म्हणून भोक्तृत्वही तुझ्या ठिकाणी नाही. कर्तृत्व असेल तर भोक्तृत्व. आता कर्तृत्व कधी असतं भोक्तृत्व कधी असतं?
कधी मनुष्य कर्ता होतो, कोण भोक्ता होतो, कर्तृत्व भोक्तृत्व नेमकं कशामुळे येतं त्याचा विचार देताना किती गोड देतात बघा सूत्ररूपाने. कर्ता भोक्ता नाहीस, कारण ज्याची ठिकाणी दुःख असते तो ते दुःख निवृत्ती करिता, आणि ज्याला सुख अप्राप्त असते थोडक्यात ते सुख प्राप्ती करता काय करतो, क्रिया करतो. आता तू करता कधी होशील, तुला काहीतरी निवृत्त करायचं असेल, काहीतरी प्राप्त करायचं असेल. करता मनुष्य कर्म कधी करतो, क्रिया कधी करतो, त्याला काहीतरी घालवायचं असतं आणि काहीतरी मिळवायचं असतं. काय घालवायचं असतं, अंतिम कोणी कशाही करता क्रिया करेल त्याचा शेवटचं विचारलं काय घालवायचं, दुःख घालवायचं, आणि काय मिळवायचं, आनंद मिळवायचा. पण दुःख निवृत्त करण्याकरता सूर्याच्या अंधकारू काही झाला होता गोचर उत्तमारे हरडोगुरू आलाची की माऊली म्हणतात. सूर्याला अंधकार निवृत्त करण्याकरता कधीतरी अंधकार त्याच्या समोर आला पाहिजे, त्या दोघांचे 2-2 हात झाले पाहिजे, मग त्याने त्याला ठार केलं म्हटलं पाहिजे. सूर्याच्या समोर अंधकार कधी नाहीच आहे. तसं ज्ञानरूपी प्रकाशन युक्त असणारा दैदिप्यमान परमात्मा परमतत्व तुझ्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार कधी नाहीच आहे. म्हणजे दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. मग दुःख निवृत्त करणार काय, मग दुःख निवृत्ती करता क्रिया करायची का तुला, नाही. आणि परमानंद हे तुझं स्वरूपच आहे. जसं पाण्याला द्रवत्व कुठून आणायचं का त्याचं ते स्वरूपच आहे. द्रवत्व पाण्याचं स्वरूप आहे, दाहकत्व हे आग्नेचं स्वरूप आहे, घनता हे पृथ्वीचं स्वरूप आहे. ते जे ज्याचं स्वरूप असतं ते दुसरीकडून आणायचं नाही. तसं आनंद हे तुझं स्वरूपच आहे. म्हणजे आनंदाच्या प्राप्तीकरताही तू करता होऊ शकत नाही, आणि दुःखाच्या निवृत्ती करताही तू करता होऊ शकत नाही. आणि कर्तृत्व या दोनच गोष्टीमुळे असतं. आणि या दोन्ही गोष्टी स्वरूप तुझ्या ठिकाणी, म्हणजे जसं अंदाज सूर्याच्या ठिकाणी नाहीच तू निवृत्त करायचं काय, तसं दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सिद्धच नाही पारमार्थिकदृष्ट्या, मग त्याची निवृत्ती करायची काय. आणि परमानंद तुझं स्वरूपच आहे, त्याची प्राप्ती करायची काय. याचा अर्थ दुःख निवृत्ती करता व सुखप्राप्ती करता तुझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही, म्हणून तू कसा आहे, अकर्ता आहेस. करता आहे का भोगता आहे, करता आहे का अकर्ता आहे, उत्तर आहे अकर्ता आहे. आणि अकर्ता आहे म्हणूनच काही नाही, अभोक्ता आहे. कारण भोक्ता कोण होईल, जो करता झाला तो भोक्ता होईल. तू करताच नाही तो भोक्ता होण्याचा काही प्रश्न नाही. दुःख निवृत्ती करता आणि सुखप्राप्ती करता काही क्रिया करतो म्हणून तू करता असतो. तुझ्या ठिकाणी दुःख नाही आणि आनंद हे तर तुझं स्वरूपच आहे. म्हणून दुःख निवृत्ती करता किंवा सुखप्राप्ती करता तुझ्या ठिकाणी कर्तृत्व संबंध नाही. आता ज्या अर्थी कर्तृत्व संबंध नाही त्या अर्थी, ज्या अर्थी करता नाही त्या अर्थी भोगताही नाहीस. हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण नियमच आहे. जो करता असतो तोच भोगता होतो. जो ज्या कर्माचा करता झाला तो त्या कर्माचा भोगता अपरिहार्य होणार म्हणजे होणार. तुम्ही म्हणाल मी कर्तृत्व झालं आणि आता मी भोक्तृत्व टाळेल, ते शक्य नाही. अगोदर करता होऊ नये, करता झाला का भोक्तृत्व हे ठरलेलं आहे. नाही म्हटले वर आता चेंडू फेकला तू खाली येऊ नये, तू येणार. तू खाली येऊ नये असं वाटत असेल तर पहिला वर फेकू नये. वर फेकला नाही तर तो खाली येणार नाही. तलवार वर फेकली ती माझ्या मस्तिष्कात पडू नये, वर फेकू नको पडणार नाही. किंवा फेकून डोक्यात पडण्या अगोदर तू बाजूला हो, मग तरी टळेल. पण फेकलीवर आणि ती खाली येऊ नये असं होत नाही. तसं कर्म मी केलं मी आता भोगता होऊ नये असं होत नाही. कर्म केलं का तो भोगता होतो. आणि कोण होतो, इथे परमात्म्याला सुद्धा ते कर्तृत्व झाल्याच्या नंतर भोक्तृत्व सोडत नसेल तर सामान्य जीवाला ते त्यागेल कसं. कारण पाप पुण्य जनक जे कर्म त्याचा करता आणि सुखदुःखाचा भोगता असा कोण आहे, उत्तर आहे स्थूल सूक्ष्म संघात आहे. स्थूल सूक्ष्म संघात म्हणजे स्थूल शरीर, त्याच्या आत असणारा सूक्ष्म शरीर. कारण सूक्ष्म शरीरात म्हणजे अगोदर आगाती वृत्ती किरटी आधी म्हणूनच उठी, मग ते वाचाती कराशी. अगोदर मनात संकल्प होतो, वाणीने तो बोलवतो आणि मग शरीराने ते करतो. म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व कोणाच्या ठिकाणी आहे, स्थूल सूक्ष्म संघाताच्या. स्थूल म्हणजे 25 तत्वात्मक स्थूल देह आणि 19 वा 17-16 तत्वात्मक सूक्ष्म देह. या देहाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व आहे. आणि देह तू आहे का तुझा आहे, देह तूही नाही तुझाही नाही. तू कोण आहे, सच्चिद आनंदरूप आत्मा आहे. आणि बरं क्रिया कशात घडते, व्यापकात का परिचिन्नात, परिचिन्नात क्रिया घडते. आणि आत्मा आत नव्हती व्याप नव्हती ती आत्मा. आत्मा तर व्यापक आहे. व्यापक आकाश कठे आहे ने कठे गये ने. घटाकाश गेला आलं म्हणू शकतो, मग आकाश म्हणू शकतो का. बरं खरं तर घटाकाश तरी जाता येतं का घट जाता येतो, घट जाता येतो. घटात ते पोकळी आकाश जात नाही, पण त्याचा आरोप त्याच्यावर केला जातो. तसं देवरूपी घट जाता येतो, त्यातलं आत्मतत्व कुठे जात नाही, कुठे येत नाही. म्हणून तो अकर्ता अभोक्ताच आहेस. आत्मदृष्ट्या तो अकर्ता अभोक्ता आहे. कारण पाप पुण्यजनक जे कर्म त्याचा करता आणि सुखदुःखाचा भोगता हा स्थूल सूक्ष्म संघात आहे. तू नाहीस. म्हणजे तू नाही म्हणजे मी कोण आहे, तू आत्मा आहेस. आणि आत्मदृष्ट्या इंद्रिय आणि पराण्यावर इंद्रिय पणमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तुचा, त्या बुद्धीच्या अधिष्ठान रूप असणारा जो आत्मा आहे तो आहे. त्याच्या ठिकाणी कर्तृत्वही नाही आणि तत्सापेक्ष भोक्तृत्वही नाही. तू त्याचा मग मी कोण आहे नेमका. अरे या कर्तृत्व भोक्तृत्व ज्या स्थूल सूक्ष्म संघाताच ठिकाणी घडतं त्याचा साक्षीत्व आहे, त्याचा प्रकाशकत्व आहे. साक्षीत्व आहे, प्रकाशकत्व आहे. आता लाईटच्या प्रकाशामध्ये आपण
हे चिंतन करतो, पण लाईटशिवाय होत नाही. पण लाईट काहीच करत नाही. बरं आपण करतो की न करतो हे तरी त्याला माहिती आहे का? अशा पद्धतीचं या ठिकाणी या लाईटचं जसं अस्तित्व आहे तशा पद्धतीचं तुझ्या आत्म्याचं अस्तित्व आहे. तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या सत्तेने सत्तावान होऊन हे देहादी संघाताकडून कर्म घडत असेल किंवा न घडेल याचा तुझा काही एक संबंध नाही, असा तो साक्षी आहे. साक्षी म्हणजे त्रिपुटीचा प्रकाशक आहे. अंतकरण अवचिन्य चैतन्य त्यालाच प्रमाता, द्रष्टा वा ज्ञाता म्हणतात. वृत्ती अवचिन्य चैतन्य त्यालाच प्रमाण, ज्ञान किंवा दर्शन म्हणतात. आणि विषय अवचिन्य चैतन्य त्यालाच प्रमेय, ज्ञेय किंवा दृश्य असं म्हणतात. मग द्रष्टा, दृश्य, दर्शन, कर्ता, कर्मकरण, प्रमाता, प्रमाण, प्रमेय, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे या त्रिपुटीचा प्रकाशक आणि तोही असंग रूपाने प्रकाशन करणारा साक्षी आत्मा केवलो निर्गुणश्च असा तू आहे. याचा तुझा काही एक संबंध नाही. वास्तविक पाहत आहे साक्षी आहे असं का म्हणतं? याला मी कोण आहे, काहीतरी आहे असं वाटतं म्हणून. खरं पाहिलं तर माऊली म्हणतात पाप पुण्य आशेके पाशीची असतो न देखे, साक्षी होणे न ठके एरी गोठी काहीशी. कारण साक्ष्य पदार्थ असेल तर साक्षी, दृश्य पदार्थ असेल तर द्रष्टा, ज्ञेय पदार्थ असेल तर ज्ञाता आहे ना. पण त्या ठिकाणी ज्ञेय पदार्थच पारमार्थिक सत्तेत नाही म्हणून हा ज्ञाता नाही, दृश्य पदार्थच पारमार्थिक सत्तेत नाही म्हणून हा द्रष्टा नाही, साक्ष्य पदार्थाचीच पारमार्थिक सत्य सिद्धी नाही म्हणून हा साक्षीसुद्धा नाही. याचा अर्थ शून्य आहे असं नाही. तिथे शून्य नाही आणि द्वैत नाही, काही आहे असं म्हणता येत नाही. पण काही नाही म्हणजे काही बाही आळूमाळू देखीजे एखादे वेळू, आणि याही म्हणजे याही पदाचा त्या ठिकाणी एक प्रकारचा विटाळ आहे असं माऊली म्हणतात. गुणरूपाचा चाळ ढाळू विटाळू जेथ अशा पद्धतीचं ते आत्मस्वरूप आहे. म्हणून त्या ठिकाणी काहीच न बोलायचं, काय घेशील. तिथे शून्य नाही, द्वैत नाही, पण हे आहे असा या पदाचा ते विषय होत नाही. म्हणजे विधिमुख आणि श्रुती त्याचं वर्णन करू शकत नाही. जैसे न सांगणेवरी बाळापतीची रूप करी बोल निमालेपणी विवरी अचर्चा ते असं ते आहे. म्हणून मग तू साक्षी, तू संघाताचा साक्षी आहेस. म्हणूनच तू कसा आहे, एक आहे. म्हणजे तो म्हणजे बघा पहिला प्रश्न मी कोण, मी देह स्वरूप का देहाहून भिन्न. पहिलं सांगितलं तू सच्चिद आनंद रूप आहे, देह असज्जड दुःख रूप आहे. याचा अर्थ तू देहाहून झाला भिन्न. देहाहून भिन्न असणार मी करता आहे का भोगता आहे. तर म्हणले याचा अर्थ करता मनुष्य कधी होतो, त्याला दुःख घालवायचं असेल आणि सुख मिळवायचं असेल. तुला दुःख घालवायचं नाही, त्याची सिद्धी नाही. सुख तुझं स्वरूपाचं आहे, ते मिळवायचं नाही, ते तुझं स्वरूपच आहे. याचा अर्थ दुःख निवृत्ती करता आणि आनंदाची प्राप्ती करता तुझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही, म्हणजे तू अकर्ता आहे. आणि अकर्ता आहे म्हणूनच अभोक्ता आहे. बरं भोक्ता कोण होतो? जो करता झाला तो भोक्ता होतो. तो करताच नाही म्हणून भोक्ता नाही. पण मग अकर्ता अभोक्ता असणारा मी एक आहे का नाना आहे, पुढचा प्रश्न होता. तर तू नाना नसून एकच आहे. नानात्व घटाचं आहे, कोणाचं नाही, आकाशाचं नाही. तसं नानात्व देहरूपी घटाचं आहे, कोणाचं नाही, आत्मरूपी चिदाकाशाचं नानात्व नाही. म्हणजे तू एकच आहे हे सांगताना म्हणतात. नाना नाहीस. जर आत्माच करता भोक्ता मानला तरच त्याची ठिकाणी नानात्व अनेकत्व येईल. कारण कोणी सुखी कोणी दुःखी आहेत. आता आत्मा एक मानून तोच करता भोक्ता मानला तर एकाच झालेले सुखदुःख सर्वात झालेले पाहिजे. जरा बघा, आत्मा जर करता भोक्ता मानला आहे ना, आणि तो करता भोक्ता आत्मा मानला आणि एक मानला, तर मग आपल्याला सगळ्याची सुखदुःख सगळ्याला झाली पाहिजे. पण सगळ्याची सुखदुःख सर्वाला होत नाही, ज्याची सुखदुःख त्यालाच होतात. पण एक कधी आत्मा करता भोक्ता मानून एक मानल्याच्या नंतर, पण आत्मा अकर्ता अभोक्ता एक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सुखदुःख सर्वांची सर्वाला झाली पाहिजे असं नाही. मग कर्तृत्व भोक्तृत्व धर्म कोणाचे आहे? बुद्धीचे आहेत. त्याच्यामुळे नानात्व कोणाचं सिद्ध होतं? बुद्धीचं सिद्ध होतं. कोणाचं होत नाही? आत्म्याचं सिद्ध होत नाही. कारण कोणी सुखी कोणी दुःखी आहेत. आता आत्मा एक मानून तोच करता भोक्ता मानला तर एकाच झालेले सुखदुःख सर्वात झाले पाहिजे. पण तसं तर होत नाही. याकरता भोक्तेच नाना आहेत. भोक्ते म्हणजे अंतकरण नाना आहे, आत्मा भोक्ता नाही म्हणून तो नाना नाही. मग काय आहे? एक आहे. एकम एव अद्वितीयम ब्रह्म, आणि ते ब्रह्मस्तू आहे. तत्वमसी. अशा पहिल्या मी कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण हे प्रश्न हेच उत्तर सगळीच देतात असं नाही. आता प्रधान म्हणलं म्हणजे सांख्य आहे. त्या सांख्याच्या मताने आत्म्याचं स्वरूप काय, नंतर नैयायिक, अनुवादी, परमाणुवादी ह्या बऱ्याच जणांची मतं आता क्रमाक्रमाने येतात. मी कोण या प्रश्नाचं उत्तर. पण त्याचं जे रास्त उत्तर आहे, निर्दिष्ट उत्तर आहे, श्रुतियुक्ती अनुभूतीचे अविरुद्ध उत्तर आहे, वेदांत मताने दिलेलं उत्तर आहे, ते उत्तर आपण आज पाहिलं. आता वेदांताच्या जवळचं मत सांख्याचं, ते मी कोण या प्रश्नाचं उत्तर काय देतात त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.
हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय हा घ्या त्याला घ्या